Good morning, students. Today we are going to start with the new unit of the syllabus, and that is sampling theory. In the last few lectures, we have discussed demography. Today onwards, we are going to discuss sampling theory. I think this particular unit will continue for next 8 to 10 lectures. So, I welcome all of you for this video lecture. Let us start the discussion on sampling theory. What we have to discuss in this unit of syllabus is summarized in these two questions or problems. These questions are: what is sampling and what is census? Now, you people are not familiar with these two terms, sampling and census. But before answering or discussing above mentioned questions or problems, we should learn few terms so that we can understand what is sampling and what are its utilities. काही टर्म्स आहेत ज्यांचा आपण अभ्यास केल्याशिवाय सॅम्पलिंग ही कॉन्सेप्ट किंवा त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स किंवा वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला समजणार नाही आहेत. सो फर्स्ट वी विल डिस्कस वेरियस टर्म्स, त्याचा अर्थ काय, what are their definitions, so that we can discuss sampling and also what are different sampling methods. What are these terms? The very first one is elementary unit. So what is elementary unit? Elementary unit म्हणजे काय? तर ज्यावेळेला इसेन्शियली सॅम्पलिंग म्हणजे इट इज ए मेथड ऑफ डेटा कलेक्शन. आपल्याला माहिती जेव्हा गोळा करायची असते, मिळवायची असते, त्याच्यासाठी कोणत्या मेथड्स आपण वापरू शकतो, तर त्यासाठी आपल्याला उपलब्ध असलेली मेथड म्हणजे सॅम्पलिंग. पण आपण ज्यावेळेला माहिती गोळा करत असतो त्यावेळेला ती माहिती कोणाकडून आपण गोळा करणार आहे, कशा पद्धतीने गोळा करणार आहे, तर त्याच्यासाठी एलिमेंटरी युनिट म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. So elementary unit, or simply it is called unit of sampling. An elementary unit or simply unit is an element or a group of elements on which observations can be made or from which the required statistical information can be observed according to a well-defined procedure. आता एलिमेंटरी युनिट म्हणजे काय, तर इट इज अन एलिमेंट, तो एक घटक आहे, किंवा ग्रुप ऑफ एलिमेंट्स म्हणजे वेगवेगळ्या घटकांचा तो गट असेल, समूह असेल, तर ज्यांच्या संबंधी आपण काही ऑब्झर्वेशन्स
मिळवू शकतो, गोळा करू शकतो, किंवा त्या घटकांच्याकडून आपण काही स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन एखाद्या विशिष्ट पद्धतीनुसार ऑब्झर्व करू शकतो. असे जे घटक आहेत त्याला एलिमेंटरी युनिट असं म्हटलं जातं. म्हणजे आता उदाहरणार्थ पहा की फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती किंवा एखादं कुटुंब किंवा शेतजमिनीचा एखादा तुकडा, एखादी फॅक्टरी, एखादं स्टोअर मार्केटमधलं, किंबहुना जंगलामध्ये असलेलं रानात असलेलं एखादं झाड, हे सुद्धा युनिट असू शकतं. म्हणजे माहिती नोंदवण्यासाठी ते आपल्यासाठी एक युनिट असू शकतं. The type of unit to be considered depends on the purpose of the survey. म्हणजे आता आपण माहिती कशासाठी गोळा करतोय, त्यामध्ये आपला उद्देश काय आहे, याच्यावरून ते युनिट कोणत्या टाईपचं असेल हे ठरत असते. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या कुटुंबाचं बजेट काय आहे, खर्चाचं त्यांचं बजेट काय आहे याचं जर सर्वे करायचं असेल तर आपल्यासाठी ते कुटुंब किंवा ते घर हे एक युनिट होतं. किंवा आपल्याला शेताच्या संदर्भात काही माहिती हवी असेल, म्हणजे एखाद्या पिकाचा आपल्याला सर्वे वगैरे करायचा असेल, तर त्याच्यासाठी एखादा प्लॉट जो आहे, शेतजमिनीचा एखादा प्लॉट आहे, तो म्हणजे आपल्यासाठी युनिट ऑफ इन्फॉर्मेशन असू शकतो. म्हणजे 1 एकर जमिनीमध्ये किती उत्पादन घेतलं, कोणतं पीक आहे त्या ठिकाणी वगैरे, अशा प्रकारची माहिती आपण त्याच्यापासून मिळवू शकतो. म्हणजे फॅमिली बजेट आपल्याला जर बघायचं असेल तर एक कुटुंब आपल्यासाठी युनिट, शेतातला सर्वे करायचा असेल तर शेतीचा एखादा प्लॉट हे आपल्यासाठी युनिट. उदाहरणार्थ आपल्याला फॅक्टरीच्या संदर्भात काही सर्वे करायचा असेल, म्हणजे उदाहरणार्थ पलूस इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मला एक सर्वे करायचा आहे, तर पलूस इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एखादं युनिट असेल, मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल, आता ते माझ्यासाठी सॅम्पलिंग युनिट होत असतं. आता उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट फॅक्टरीमध्ये, एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये कामगारांच्या संदर्भात मला काही सर्वे करायचा असेल, तर त्या युनिटमध्ये काम करत असलेले कामगार, ही जी व्यक्ती आहे ती माझ्यासाठी युनिट होऊ शकतं, एलिमेंटरी युनिट, की ज्याच्याकडून मी इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. सो एलिमेंटरी युनिट म्हणजे काय, इट इज अन एलिमेंट. मग ती कदाचित व्यक्ती असेल, एखादी वस्तू असेल, एखादी ऑर्गनायझेशन असेल, यापैकी काही असू शकतं. तर मग आता सॅम्पलिंग युनिट हे डिफाईन करत असताना त्याच्यापेक्षा थोडा आपल्याला ब्रॉडर विचार करावा लागतो, थोडा अधिक विस्ताराने. म्हणजे काय, तर सॅम्पलिंग युनिट्स काय असतात, तर एलिमेंटरी युनिट्स आर ग्रुप ऑफ सच युनिट्स. म्हणजे एलिमेंटरी युनिट एक किंवा त्यांचा गट, पण ते कसे असले पाहिजेत, हे सगळे युनिट्स क्लिअरली डिफाईन्ड. म्हणजे आता कामगार कोणाला म्हणायचं तर ह्याची डेफिनेशन असली पाहिजे. म्हणजे जसं की कामगार, अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी वगैरे अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात, त्याची वेल डिफाईन्ड
लिस्ट असेल तर आपण त्याचं कॅटेगरायझेशन करू शकतो. म्हणजे जे एलिमेंटरी युनिट क्लिअरली डिफाईन्ड आहे, म्हणजे आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल कसल्याही प्रकारची शंका असायला नको. म्हणजे याला युनिट म्हणायचं किंवा नाही, इट शुड बी क्लिअरली डिफाईन्ड. आयडेंटिफिएबल, म्हणजे दोन युनिटमध्ये मला फरक शोधता आला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ काय की एकाच फॅक्टरीतले वेगवेगळे कामगार असतील तर त्या कामगारांना पण त्यांच्या नावावरून किंवा त्यांच्या कोडवरून वेगवेगळं ओळखू शकतो. दे शुड बी आयडेंटिफिएबल. त्यानंतर ऑब्झर्वेबल, म्हणजे मला त्यांचं निरीक्षण करता आलं पाहिजे, मला त्यांना भेटता आलं पाहिजे, मला त्यांच्याकडून माहिती घेता आली पाहिजे. इट शुड बी ऑब्झर्वेबल. आणि कन्व्हिनियंट फॉर द पर्पज ऑफ सॅम्पलिंग. म्हणजे जे एलिमेंटरी युनिट्स क्लिअरली डिफाईन्ड आहेत, आयडेंटिफिएबल आहेत, ऑब्झर्वेबल आहेत आणि मला ज्या हेतूने माहिती मिळवायचं आहे त्याच्यासाठी मला ते सोयीस्कर आहेत, अशा सर्व युनिट्सला आपण सॅम्पलिंग युनिट्स असं म्हणतो. म्हणजे आता उदाहरणार्थ मला एखादं युनिट क्लिअरली डिफाईन आहे पण दॅट इज नॉट ऑब्झर्वेबल, मग मी माहिती मिळवू शकत नाही. सगळ्या कॅटेगरी सॅटिस्फाय करत आहे पण मला कन्व्हिनियंट नाही आहे, सोयीस्कर नाही आहे माहिती मिळवण्यासाठी, तर ती सॅम्पलिंग युनिट होऊ शकत नाही. म्हणजेच काय तर जे एलिमेंटरी युनिट्स आहेत किंवा त्यांचा ग्रुप आहे की जे 4 प्रॉपर्टीज सॅटिस्फाय करतात, 4 कॅरेक्टरिस्टिक्स सॅटिस्फाय करतात. त्या 4 कोणकोणत्या आहेत कॅटेगरीज? तर these units are clearly defined, these units are identifiable and observable, and they are convenient for the purpose of sampling. या 4 कॅरेक्टरिस्टिक्स त्या युनिट्सकडे जर असतील तर त्या युनिट्सला मला सॅम्पलिंग युनिट असं म्हणता येईल. त्यामुळं युनिट्स आपण शोधू शकतो पण ते सॅम्पलिंग युनिट आहेत की नाही हे ठरवायचं असेल तर आपल्याला तपासून पाहायला हवं की या 4 कॅटेगरीज, 4 कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्याकडं आहेत का. असतील तर आपणाला त्याला सॅम्पलिंग युनिट असं म्हणता येईल. आता फॉर एक्झाम्पल, इन अ फॅमिली बजेट एन्क्वायरी सर्वे, usually a family is considered as the sampling unit since it is found to be convenient for the sampling. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला फॅमिली बजेट एन्क्वायरी करायचं, म्हणजे एखाद्या फॅमिलीचं एक्सपेंडिचर बजेट काय आहे किंवा इन्कमचं बजेट काय आहे ह्याचा मला सर्वे करायचा असेल. मग आता मी उदाहरणार्थ त्या कुटुंबामध्ये 10 व्यक्ती असतील एखाद्या कुटुंबामध्ये, तर त्या व्यक्ती मला कुठेही आढळू शकतात, कुठेही भेटू शकतात. मग यावेळेला काय होतं, त्या 10 वेगवेगळ्या व्यक्तींना शोधून त्यांच्याकडून माहिती घेऊन ती एकत्रित करण्यापेक्षा मी सर्वे करत असताना काय विचार करतो की ते एक कुटुंब निवडायचं आणि त्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांची माहिती एकदम घ्यायची. म्हणजे माझ्यासाठी एक कुटुंब आणि त्या कुटुंबाचे जे फॅमिली मेंबर्स आहेत, त्या फॅमिलीचे जे मेंबर्स आहेत त्यांची माहिती मी एकत्रित घेतो. सो माझ्यासाठी सॅम्पलिंग युनिट काय तयार होतं आहे तर फॅमिली. त्या फॅमिलीतला एक व्यक्ती हा एलिमेंटरी युनिट आहे, त्याचा वैयक्तिक खर्च असू शकतो, त्याचा वैयक्तिक इन्कम असू शकतो, पण तो नोंदवणं मला सोयीस्कर आहे का नाही. एक व्यक्ती उदाहरणार्थ पलूसमध्ये राहत असेल त्या कुटुंबातला, एक व्यक्ती कुठं बेंगलोरला राहत असेल किंवा तिसरा व्यक्ती कुठंतरी मुंबईला राहत असेल, दे आर एलिमेंटरी युनिट्स पण माझ्यासाठी सॅम्पलिंग युनिट होऊ शकत नाहीत. माझ्यासाठी सॅम्पलिंग युनिट काय आहेत तर त्यांची फॅमिली,
इट इज अ सॅम्पलिंग युनिट. तसंच शेताच्या संदर्भातला सर्वे जर आपल्याला करायचा असेल तर काय होतं की शेतीचे जे वेगवेगळे प्लॉट्स आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आपल्याला क्रॉपचा सर्वे करायचा आहे, म्हणजे द्राक्ष बागायत शेती जी आहे त्याच्या संदर्भात मला काही सर्वे करायचा असेल आणि मला ॲव्हरेज प्रोडक्शन वगैरे शोधायचं आहे असं समजा. मग आता एखाद्या गावामध्ये उदाहरणार्थ 800 एकर एवढी शेती आहे. ओके. आता ही 800 एकर शेती म्हणजे आता उदाहरणार्थ मी एका गट नंबरमध्ये सर्वे नंबरमध्ये गेलो आणि या गट नंबरमधल्या या सर्वे नंबरमध्ये एवढं द्राक्षाचं उत्पादन आहे, एवढं ऊसाचं उत्पादन आहे, एवढं सोयाबीनचं उत्पादन आहे असं नोंदवलं तर काय होईल त्याच्यामध्ये? तर कदाचित एका कुटुंबाची शेतजमीन ही वेगवेगळ्या 3-4 सर्वे नंबरमध्ये असू शकते. मग माझ्यासाठी सोयीस्कर काय, तर एक हाऊसहोल्ड किंवा एक ओनर, एक जमिनीचा मालक, म्हणजे मी एक व्यक्ती निवडला किंवा एक कुटुंब निवडलं आणि त्या कुटुंबाच्या मालकीचे जमिनीचे जेवढे प्लॉट्स आहेत त्याची एकत्रित माहिती घेतली तर ती माहिती मला अधिक सिस्टमॅटिक पद्धतीनं कन्व्हिनियंट पद्धतीने मिळू शकते. म्हणून आपल्यासाठी या सर्वेमध्ये एलिमेंटरी युनिट कॅन बी ए प्लॉट ऑफ फार्म, ए प्लॉट ऑफ ॲग्रिकल्चरल लँड, पण तो सॅम्पलिंग युनिट होऊ शकत नाही. सॅम्पलिंग युनिट काय, ए पर्सन ऑर ॲन हाऊसहोल्ड, एक कुटुंब किंवा एक व्यक्ती आपल्यासाठी काय होऊ शकतं, सॅम्पलिंग युनिट होऊ शकतं. मग त्यानंतर म्हणजे आता एलिमेंटरी युनिट आणि सॅम्पलिंग युनिट अशा 2 डेफिनेशन आपण पाहिल्या. आता पुढची जी डेफिनेशन आहे ती म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे काय. तर पॉप्युलेशन म्हणजे ए कलेक्शन ऑफ सॅम्पलिंग युनिट्स इज कॉल्ड पॉप्युलेशन. म्हणजे मला फॅमिली बजेट एन्क्वायरी जर करायची असेल तर एखाद्या गावामध्ये किती कुटुंब आहेत ते सगळे माझ्यासाठी काय होतात, पॉप्युलेशन होतात. ए कलेक्शन ऑफ सॅम्पलिंग युनिट्स इज कॉल्ड पॉप्युलेशन. सो टोटल नंबर ऑफ हाऊसहोल्ड्स or families in a particular village becomes population for my survey. तर आता सॅम्पलिंग फ्रेममध्ये फरक काय बघा. सॅम्पलिंग फ्रेम इट इज अ लिस्ट ऑफ सॅम्पलिंग युनिट्स with identification particulars or a map showing the positions of the sampling units. म्हणजे आता मला फक्त गावातली सर्व कुटुंब, तर आता काय होणार की मला त्या प्रत्येकाचे हाऊस नंबर पाहिजेत किंवा ती घरं गावामध्ये कोणत्या भागामध्ये आहेत त्याचा नकाशा, या सर्वांची एकत्रित माहिती म्हणजे सॅम्पलिंग फ्रेम. A sampling frame represents the population under investigation and it is a base for drawing sample. म्हणजे सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे काय, इट इज द लिस्ट ऑफ ऑल आयटम्स इन द पॉप्युलेशन. पण ती लिस्ट कशी आहे, विथ सम आयडेंटिफिकेशन पर्टिक्युलर्स ऑर मॅप्स. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण क्रॉप सर्वे करायला गेलो तर एका व्यक्तीने सांगितलं की आमच्या कुटुंबामध्ये 10 एकर शेतीजमीन आहे, त्यापैकी 2 एकर ही सर्वे नंबर 123 मध्ये आहे, त्यातली 3 एकर सर्वे नंबर 124 आहे. तर वी शुड हॅव ए मॅप, वी शुड हॅव ए लिस्ट ऑफ सर्वे नंबर्स. तर सॅम्पलिंग फ्रेम तयार करत असताना म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा सर्वे करायला जातोय तेव्हा त्याच्यासमोर
कोणाचं सर्वे करायचं आहे, कोणाकडून माहिती घ्यायची आहे, या सर्वांची डिटेल्स असणं गरजेचं असते. सो इट इज अ डिटेल्ड लिस्ट ऑफ सॅम्पलिंग युनिट्स म्हणजे सॅम्पलिंग फ्रेम. म्हणजे या दोघांच्यातला जर फरक आपल्याला समजून घ्यायचा असेल, या दोघांच्यातला फरक आपल्याला जर समजावून घ्यायचा असेल, द डिफरन्स बिटवीन अ पॉप्युलेशन अँड अ सॅम्पल फ्रेम इज दॅट द पॉप्युलेशन इज जनरल अँड द सॅम्पलिंग फ्रेम इज स्पेसिफिक. म्हणजे आता काय, उदाहरणार्थ जनरल आणि स्पेसिफिक म्हणजे काय. तर आता मी असं म्हणालो की मी माझ्या एका मित्राला 1,000 रुपये उसने दिले आहेत. इट इज माय स्टेटमेंट. आता ह्याच्यामध्ये मित्राला दिलेले आहेत. सो फ्रेंड ऑफ माइंड, मग आता ते कदाचित वेगवेगळे असू शकतात मित्र. सो मित्र ही काय झाली, एक जनरल टर्म झाली. मग आता त्याच्यावरून आपल्याला अंदाज येणार नाही ना कोणत्या मित्राला दिले. तर मी जर असं म्हणालो की माझा मित्र मिस्टर सो अँड सो याला मी 1,000 रुपये उसने दिलेले आहेत. मग त्या ठिकाणी त्याचं काहीतरी आयडेंटिफिकेशन मार्क आपण दिला, त्याचं नाव सांगितलं, तर लक्षात येईल ना. सो पॉप्युलेशन म्हणजे मित्र म्हणण्यासारखं आहे आणि सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे त्याचं एक्झॅक्टली नाव सांगण्यासारखं. सो पॉप्युलेशन इज अ जनरल अँड सॅम्पलिंग फ्रेम इज स्पेसिफिक. म्हणजे फॉर एक्झाम्पल, if we are conducting a survey on wild animals, so all the wild animals become population for me. सगळे जंगली प्राणी म्हणजे माझ्यासाठी काय झालं, आता पॉप्युलेशन झालं. पण जर मी असं म्हणालो की टायगर, लायन, एलिफंट, झेब्रा, वुल्फ, लेफर्ड, बियर, म्हणजे अशी सगळी यादी केली आपण त्याची वाईल्ड ॲनिमल्सची, तर इट बिकम्स अ सॅम्पलिंग फ्रेम. किंवा आपण असं म्हणालो की ते सर्वे ऑन ऑल इन्फेक्शियस डिसीजेस इन इंडिया. आता ऑल इन्फेक्शियस डिसीजेस इन इंडिया म्हणजे वेगवेगळा रोग. पण आता कोणते रोग त्याच्यामध्ये, मग आपण जर समजा त्याच्यामध्ये काही यादी इन्क्लूड केली की हिपॅटायटिस ए, ई, टायफॉइड फीवर, मलेरिया, डेंग्यू फीवर, येलो फीवर, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, रेबीज, म्हणजे अशा प्रकारच्या रोगांचं संक्रमण झालेलं आहे की नाही ह्याचा सर्वे आपल्याला करायचा असेल, तर म्हणजे इथं आपण काही विशिष्ट गोष्टींचा उल्लेख केला तर इट बिकम्स ए सॅम्पलिंग फ्रेम. लक्षात आलं. सो पॉप्युलेशन इज अ जनरल whereas सॅम्पलिंग फ्रेम इज अ स्पेसिफिक. त्यामुळे कोणताही सर्वे आपल्याला ज्याला करायचा असतो त्याला वी शुड हॅव ए सॅम्पलिंग फ्रेम. म्हणजे सॅम्पलिंग युनिट्स कोणते आहेत त्याची यादी, ते मला कुठं उपलब्ध होणार, त्याचा नकाशा, त्याचं नाव, त्याचा ॲड्रेस, या सगळ्या गोष्टी ज्या लिस्टमध्ये नमूद केलेल्या असतात, दॅट लिस्ट इज सॅम्पलिंग फ्रेम. आता ही सॅम्पलिंग फ्रेम कशा पद्धतीने तयार करता येऊ शकते, तर सॅम्पलिंग फ्रेम तयार करत असताना आपल्याला त्याला काहीतरी आयडेंटिफायर देणं गरजेचं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्या कॉलेजमधील सर्व विद्यार्थी हे माझ्यासाठी जर पॉप्युलेशन असेल, म्हणजे विद्यार्थ्यांची काही मला माहिती घ्यायची असेल, तर आता आपल्या कॉलेजमधील सर्व विद्यार्थी असं मी म्हणतो तर इट बिकम्स अ पॉप्युलेशन. आता सर्व विद्यार्थी म्हणजे मी आता पुढं काय करायचं, व्हॉट शुड आय डू, तर मला त्यांची एक लिस्ट असली पाहिजे, त्यांचे रोल नंबर असले पाहिजेत. म्हणजे त्या सॅम्पलिंग फ्रेममधल्या प्रत्येक घटकाला
त्या यादीमधल्या प्रत्येक घटकाला एक विशिष्ट रोल नंबर, एक विशिष्ट आयडेंटिफिकेशन नंबर आपण देणं गरजेचं असतं. म्हणजे कॉलेजमध्ये जसं प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक रोल नंबर दिला जातो. त्यामुळं कदाचित सारखं नाव असलेले 2 विद्यार्थी जर असतील तरी पण त्यांचा वेगळेपणा त्यांच्या रोल नंबरवरून आपल्या लक्षात येतो. सो रोल नंबर म्हणजे आपल्यासाठी आयडेंटिफिकेशन मार्क आहे. कदाचित त्याचं नाव सारखं असू शकतं. सो सॅम्पलिंग फ्रेम तयार करत असताना प्रत्येकाला एक आयडेंटिफिकेशन मार्क देणं गरजेचं आहे. त्यानंतर ही यादी तयार करताना एका लॉजिकल मॅनरमध्ये आपण मांडलेली असली पाहिजे. म्हणजे काय, जसं की रोल नंबर आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांचे रोल कॉल तयार करत असताना आपण अल्फाबेटिकली मांडतो. म्हणजे काय की एखाद्याला शोधायचं असेल तर मला पटकन शोधता येऊ शकतं. माहिती घ्यायचं आहे, अमुक एका व्यक्तीला भेटायचं आहे. समजा मी सगळ्या घरांची यादी ही त्यांच्या काहीतरी विशिष्ट वॉर्डनुसार, लोकॅलिटीनुसार ती यादी तयार केलेली असेल तर ते आपल्याला पटकन सापडू शकतं. कीप अप टू डेट इन्फॉर्मेशन. दिस मे नीड टू बी पिरियॉडिकली चेक्ड. म्हणजे आता त्याच्यामध्ये काही जर बदल झाला असेल तर तो आपल्याला नोंद करावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बँकेकडं आपलं अकाउंट असेल आणि त्यांच्याकडं आपली इन्फॉर्मेशन असते. मग आपल्या पत्त्यामध्ये बदल झाला तर आपल्याला तो बँकेला कळवावा लागतो. अदरवाईज बँक जी वेळोवेळी आपल्याला काही गोष्टी कळवणार आहे ती माहिती आपल्यापर्यंत पोचू शकणार नाही. सो अप टू डेट इन्फॉर्मेशन म्हणजे सॅम्पलिंग फ्रेम तयार करत असताना या सर्व गोष्टींची आपण काळजी घेणं गरजेचं असतं. तर सॅम्पलिंग फ्रेम आणि दुसरी एक टर्म तुम्ही खूप वेळा ऐकलेली आहे. गेल्या वर्षी प्रोबॅबिलिटी हा टॉपिक अभ्यास करत असताना तुम्ही सॅम्पल स्पेस म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. तर सॅम्पलिंग फ्रेम आणि सॅम्पल स्पेसमध्ये आपण कन्फ्युजन करण्याचं काही कारण नाही. त्यासाठी हा फरक इथं स्पष्ट केला पहा. अ सॅम्पलिंग फ्रेम इज अ लिस्ट ऑफ आयटम्स ऑर इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम विच अ सॅम्पल कॅन बी ड्रॉन. म्हणजे आपल्याला ज्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे त्यांची यादी जी आहे त्याला आपण सॅम्पलिंग फ्रेम म्हणतोय. तर सॅम्पल स्पेस म्हणजे काय, तर इट इज ए लिस्ट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स फॉर अन एक्सपेरिमेंट. एखादा रँडम एक्सपेरिमेंट करत असताना कोणकोणत्या गोष्टी घडू शकतात ह्याची यादी म्हणजे सॅम्पल स्पेस. आता फॉर एक्झाम्पल, सपोज वी वॉन्ट टू कंडक्ट ए सॅम्पल सर्वे ऑन फॅमिली साईज. म्हणजे एखाद्या विशिष्ट गावामध्ये फॅमिली साईज काय आहे ह्याचा आपल्याला सर्वे करायचा. फॅमिली साईज म्हणजे फॅमिलीमध्ये व्यक्तींची संख्या किती आहे. तर आता या ठिकाणी सॅम्पलिंग फ्रेम काय आणि सॅम्पल स्पेस काय, तर त्या गावातल्या सर्व लोकांची यादी किंवा त्या गावातल्या सर्व घरांची यादी ही माझ्यासाठी सॅम्पलिंग फ्रेम तयार होते. तर आता उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये किती व्यक्ती असू शकतात, म्हणजे देर शुड बी ॲटलिस्ट 1 पर्सन, तर त्याला आपल्याला हाऊसहोल्ड म्हणता येईल. म्हणजे 1, 2, 3, 4 एखाद्या कुटुंबामध्ये 50 व्यक्ती असू शकतात. दॅट्स वाय इट इज रिटन ॲज डॉट डॉट डॉट. सो इट्स अ काउंटेबल नंबर. सो ऑल पॉसिबल आउटकम्स कॅन बी 1, 2, 3, 4. तर सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे काय, तर त्या सर्व घरांची यादी, त्यांचे पत्ते, आणि मग मी त्या घरामध्ये जाऊन त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतो की तुमच्या घरामध्ये व्यक्ती किती आहेत आणि त्याच्यावरून त्या फॅमिलीची साईज मला घेता येते. तर आज या ठिकाणी आपण काय काय पाहिलं पहा. एलिमेंटरी युनिट म्हणजे काय, सॅम्पलिंग युनिट म्हणजे काय, त्यानंतर सॅम्पलिंग फ्रेम आणि सॅम्पल स्पेसमध्ये फरक काय, पॉप्युलेशन म्हणजे काय, तर याच्या टर्म्स आहेत ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. तर हिअर इज वन स्मॉल ॲक्टिव्हिटी फॉर यू. म्हणजे यू जस्ट ट्राय टू वर्कआउट
दिस ॲक्टिव्हिटी. म्हणजे काय करायचं, सपोज यू हॅव टू कंडक्ट अ सॅम्पल सर्वे टू कलेक्ट डेटा ऑन ॲव्हरेज फॅमिली इन्कम इन युअर विलेज, टाउन ऑर सिटी. तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये एका कुटुंबाचं सरासरी उत्पादन काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वे करायचा आहे. म्हणजे आता गावामध्ये होता आता 500 घरं असतील तर त्यातली एक 10 घरं निवडून तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेणार आहात. ओके, आणि त्याच्यावरून तुम्ही कन्क्लुजन काढणार आहात. तर आता या सर्वेमध्ये तुमचे एलिमेंटरी युनिट काय असणार आहेत, तुमचं सॅम्पलिंग युनिट काय असणार आहे, तुमचं पॉप्युलेशन काय असणार आहे, तुमची सॅम्पलिंग फ्रेम काय असणार आहे आणि सॅम्पल स्पेस काय असणार आहे, हे जरा लिहायचा प्रयत्न करा तुम्ही. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूया आणि थँक्यू फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ लेक्चर. नेक्स्ट टाइम we will start our discussion with the activity given to you as an homework. Thank you.